बाबांनी डिवोर्स केस फाईल करायला सांगितली. मनू, आता घटस्फोट घ्यायचा म्हटलं की या सगळ्या गोष्टी मागे लागणारच ना. वकिलाच्या मीटिंग्स होणार, कोर्टाच्या तारखा पडणार. आणि सत्यजित रावांचा स्वभाव बघता हे सगळं अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने पार पडेल असं मला तरी वाटत नाही. हे बघ म्हणून या सगळ्यात तुला खूप त्रास होणार, मानसिक ओढाताण होणार, पण अजिबात घाबरायचं नाही, स्ट्रॉंग राहायचं. अरे काका, पण मी अजून घटस्फोटाचा विचारही नाही केलाय. मग काय करायचं ठरवलंयस? मनू, शुभ्राला घेऊन जेव्हा तू घराबाहेर पहिलं पाऊल टाकलंस तेव्हा दुसरं पाऊल हे कोर्टाच्या पायरीवर पडतं हे ठाऊक नव्हतं का तुला? तसं नाही रे, पण म्हणून एक गोष्ट अगदी मला प्रामाणिकपणे सांग, तुला सत्यजित रावांकडे परत जायचंय? नाही. त्यांनी जे काय केलंय त्यासाठी मी त्यांना कधीच माफ नाही करू शकणार. मग म्हणून मला सांग, आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय उरतो का? माहित नाही रे काका. त्यांच्या बरोबरचं नातं मोडलंय हे कागदावर पांढऱ्याचं काळं करायला माझं मन अजूनही दजावत नाहीये. हे बघ मनू, घटस्फोट जर व्हायचाच असेल तर तो आत्ताच झालेला बरा. कारण शुभ्रा लहान आहे, अजाण आहे. घटस्फोट होताना लहान मुलांना जे त्रास सहन करावे लागतात ते तिला करावे लागणार नाही. हे बघ, ती या जाणीवेनेच मोठी होईल की आपण आई आणि आजोबांबरोबर राहतो आणि आपले बाबा आपल्याला मध्ये येऊन भेटतात. हे सगळं एक्सेप्ट करणं तिला खूप सोपं जाईल. आणि पुढे जेव्हा तुझं दुसरं लग्न करण्याची वेळ येईल तेव्हा. अरे काय बोलतोयस तू? दुसरं लग्न नाही, ते कधीच शक्य नाहीये. मंजिरीने फक्त आणि फक्त सत्यजितवर प्रेम केलंय. त्यांनी माझं प्रेम मातीमूळ ठरवलं तो भाग निराळा, पण म्हणून मी दुसऱ्या कुणाचा विचारही नाही करू शकत. अगदी घटस्फोट झाला ना तरीही नाही. मनू, आयुष्याचा सेन्स ऑफ ह्युमर न वेगळा आहे. आपण जेव्हा म्हणतो ना की एखादी गोष्ट आपण करणार नाही, त्यावेळेला आयुष्य आपल्याला बरोबर तीच गोष्ट करायला लावतं. असू दे, या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत, पण तू अजिबात काळजी करू नकोस. गौरांग, हे गौरांग, ऐक ना, जेवून घे, उठ. गौरांग, हे बघ, गरम करून आणले जेवण, उठ. माझ्यावर नंतर चिड, पण जेवून घे, उपाशी झोपू नकोस प्लीज, उठ. गौरांग, ऐक ना माझं, उठ ना, जेवून घे ना प्लीज. मला नको तुझ्या हातचं जेवण. हे बघ गौरांग, ऐक माझं, जेवून. चल. अरे चल यार. गौरांग, गौरांग, तू दारू पिऊन आलास? नाही दादा, ऍक्च्युली त्याच्या मित्रांनी आग्रह केला म्हणून, नाहीतर नाही पित तो. हे असे कुठले मित्र झालेत गौरांगचे जे त्याला जबरदस्ती दारू पाजतात? ऍक्च्युली ना दादा, मित्र पण नाही आहेत. त्याच्या त्या नवीन केटरिंगच्या बिझनेस मधले लोक आहेत. त्यांनी आग्रह केला, त्यांची एक ऑर्डर कंप्लीट झाली ना, त्याचं सेलिब्रेशन होतं.
एरवी नाही घेत तो. गौरंग, बाप होणार आहेस तू आता. जरा जबाबदारीनं वाग. मला माहिती आहे या वयात आपल्याला कामाचा उत्साह असतो. आपण नवनवीन कामं करतो, त्यातून नवनवीन ओळखी होतात. कधी कधी कामाचा स्ट्रेस वाढतो तेव्हा दारू पितो माणूस, त्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. पण त्याचा आपल्या घरच्यांना त्रास होता कामा नये, खास करून बायकोला. आणि आता तर तुला नेत्राची जास्त काळजी घेतली पाहिजे. तिचं मन आनंदी राहील याची काळजी घेतली पाहिजे. फार स्ट्रेस होत असेल तर एक वेळ काम कमी करते चालेल, पण आता तिच्याकडे लक्ष दे, कळलं? सगळं आज मी प्रेमानं समजावून सांगतोय. वेगळ्या भाषेत सांगायची पाळी आणू नकोस माझ्यावर, कळलं का? नेत्रा, तू जेवलीस का? नाही, मी घेते नंतर. काय हे? हं? आणि याच्यासाठी थांबायची काहीही गरज नाही. याला भूक लागली, याच्या पोटात चरचरलं की त्याचं तो घेईल. तू स्वतःची काळजी घेतली पाहिजेस. मी आत्याला सांगतो. आणि पुन्हा असं करायचं नाही, कळलं? हो. गौरव, खाऊन घे ना. हवा. हा. सत्यजित दादाने पावती दिली म्हटल्यावर सोशिक पतिव्रता नेत्रा तरी तिचा नालायक पती गौरव. गौरव, प्लीज जेवून घे. असं नको करूस. प्लीज नको असं वागूस माझ्याशी. का करतोयस हे सगळं? त्रास त्रास होतोय मला. हॅलो. हॅलो मंजिरी वहिनी, मी नेत्रा बोलतेय. हा, वहिनी, मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल. नाही, असं फोनवर नाही बोलता येणार. आपल्याला भेटावं लागेल. प्लीज, मी तुम्हाला भेटायला येऊ का तिकडे तुमच्या बाबांच्या घरी? वहिनी प्लीज नाही म्हणू नका. प्लीज मला येऊ द्या ना. आपलं भेटणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, ये. ओके, मी उद्याच येते. नक्की येते. थँक्यू वहिनी, थँक्यू व्हेरी मच. बोल सत्यजित. कशी आहेस? त्याचा पुन्हा काही त्रास? काल रात्री 2दा बेल वाजवली घराची. एकदा 1 वाजता आणि एकदा पहाटे 4 वाजता. जवळजवळ तासभर बेल वाजवत होता. व्हॉट? अनघा, हा माणूस सायको आहे. हो, मला माहिती आहे ते. आणि म्हणूनच तुला सांगते, त्याच्यापासून लांब राहा. मी लांब राहिल्यानं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये ना, उलट प्रॉब्लेम वाढेल. मी एक काम करतो, मी आजच्याच पोलीस कंप्लेंट करतो त्याच्या विरुद्ध. सत्यजित, गप्प बस. पोलीस कंप्लेंट करून काय करणार आहेस? काय साध्य होणार आहे त्यांनी?
तो माझा नवरा आहे, कागदोपत्री नवरा आहे. तो म्हणेल बायकोला भेटायला आलो तो माझ्या, पोलीस काहीही करू शकणार नाहीत त्याला, कळतंय? पण म्हणून आपण गप्प राहायचं. नाही नाही नाही, तुला गप्प राहायला सांगतच नाहीये मी. दुर्लक्ष कर. हे बघ, उगाच तू काहीतरी करशील आणि अननेसेसरी तुझं नाव या सगळ्यात ओढलं जाईल. तुला तुझी टेन्शन्स कमी आहेत का सत्यजी? इतके दिवस तुला तुझी टेन्शन्स होतीच ना, तर ही भक्कमपणे माझ्या पाठीशी उभी राहिलीस. आता माझी पाळी आहे. चल बाय. हैप्पी टाइम, गुड कॉल एंड हैप्पी टाइम. मेरे पिया गए रंगून वहां से किया है मोबाइल, तुम्हारी याद सताती है. याद सता. मालक मालक एक एक एक, एक बोलू. वाह, मालक आपण जरा की त्यांना भेटायला ऑस्ट्रेलियात. अहो, तुम्हाला साधं चिंतन करता येत नाही, भ्रमण कसलं करताय तुम्ही? एवढं सांगितलं तेवढं काम करा. अहो, किती व्याप आहेत त्यासाठी तिकडे जाण्यासाठी. आधी घरातून गाडी काढा, तिकडे जा, फोटो काढा, पासपोर्ट काढा, विजा काढा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्लिश नीट बोलता यायला पाहिजे. यू शुड नो, यू शुड स्पीक गुड इंग्लिश. समजलं? आता किती व्याप आहे त्यासाठी. मालक तुम्ही आहात ना. मग मी काय तुमच्या वतीनं मी इंग्लिश बोलू? गिव्ह हिम वॉटर, शो हिम टॉयलेट, गिव्ह हिम टी, शो हिम हिज रूम. मालक एकदा तुमच्यासोबत परदेशवारी करायची इच्छा होती. एवढा मोठा व्याप आहे संख्ये. एवढं सांगितलं तेवढं काम करा. तुम्हाला सांगितलं ना की खांदे शोधा संख्ये. तुम्ही एक खांदा शोधा, उरलेले 3 खांदे आम्ही बरोबर शोधतो. अननोन नंबर. हा, दादासाहेब होळकर. अच्छा, at my place only. Please come. Please come. मालक Unknown number, but very correct number at the correct time. नयन तुम्हारे दर्पण मेरा, ये चरण तुम्हारे अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, अब तो दर्शन दे दो बाबा, दे दो बाबा. अरे करेक्ट नंबर, नो नंबर, वेरी करेक्ट नंबर एट द करेक्ट टाइम. सत्यजित, हे लांजाचं डील आपलं. हे बघ, मी आता काहीही डिस्कस करण्याच्या मूडमध्ये नाही. आपण नको बोलूया. नाही, तुला ऐकून घ्यावंच लागेल सत्यजित. दादाने आपल्यावर पूर्णपणे मात केली आहे सत्यजित. ते लांजाच्या जमिनीचं डील त्यांनी सील करून टाकलंय. मी राजमाने साहेबांना फोन करायचा प्रयत्न करतोय, ते माझा फोन उचलत नाही. थोडक्यात काय तर ती जमीन आपल्या हातून गेली. ठीक आहे. ठीक आहे म्हणजे यंग, एक जमीन आपल्या हातून गेली म्हणून काही जगबुड येत नाही ना. तू काय बोलतेस, तुला कळतंय? नाही, तुला एवढं कॅज्युअल राहणं परवडत असेल, मला नाही परवडत आहे. यंग, इतकी वर्ष रक्ताचं पाणी करून हा बिझनेस मी मोठा केलाय. आज एक जमिनीचं डील फिसकटलं तर तू एवढं बोलतोस मला? तसं बघायला गेलं तर ती जमीनच अनलकी होती. ती जमीन आपण बघायला गेलो आणि इथे माझा संसार उद्ध्वस्त झाला. काहीतरी बडबडू नकोस. जमीन अनलकी होती म्हणून तुझ्या संसारात वादळ आलेली आहे तसं नाहीये सत्यजित. सॉरी टू से सत्यजित, पण
तू तुझ्या स्वतःच्या हाताने तुझा संसार विस्कटवलायस आणि या सगळ्याला जबाबदार तू आहेस. तू त्या जमिनीवर कशाला खापर पडतोस? व्यंग, सत्यजित, तू वाहवात गेला नसतास ना, वेळीत स्वतःला सावरलं असतंस तर आज हे असं झालंच नसतं. बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. या जगात मी एकटाच पापी आहे, बाकी तुम्ही सगळे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात. तू पुन्हा मुद्दा सोडून भांडतोयस. मी तुला एवढंच समजावण्याचा प्रयत्न करतोय की घर आणि बिझनेस या दोन वेगळ्या गोष्टी. आणि तुला तुझे पर्सनल मॅटर्स जर बाजूला ठेवून काम करता येत नसेल तर मग तर काय, तर काय तूही सोडून जाणार आहेस मला? मग जा, गो अवे. अरे तू कशाला? मीच जातो ना निघून. नाहीतरी या जगात मी नकोस आहे ना सगळ्यांना. मी गेलो की तुम्ही सगळे सुटाल. सत्यजित, कशात वहिनी? फोनवर तुम्हाला काल म्हणालीस तुला काहीतरी महत्वाचं बोलायचंय माझ्याशी. हो, म्हणजे ऍक्च्युली कसं सांगू कळत नाहीये मला, पण सरळ मुद्द्यावर आलीस तर जास्त बरं होईल. वहिनी, दादांमध्ये आणि प्रियांमध्ये जे काही, हे बघ, त्याबद्दल बोलायला आली असशील तर मला तुझं काही एक ऐकायचं नाहीये. वहिनी हे बघा, मला जे बोलायचंय ना ते खूप महत्वाचं आहे. हे बघ, जे महत्वाचं होतं ना ते याआधी पाहून झालंय माझं. आता आणखी काय महत्वाचं ऐकायचं राहिलंय? नाही वहिनी, मी त्याच्याबद्दल बोलायला नाही आली. मला जे बोलायचंय ते वेगळंच आहे. अच्छा, म्हणजे आता माझी समजूत काढण्यासाठी वेगळ्या शब्दांची जुळवाजुळव करणार आहेस तू? घरातल्या बाकीच्या माणसांनी वेगवेगळ्या प्रकारे मला भरीस पाडून झालंय. आता तुला पाठवलंय का तुझ्या दादांनी माझी समजूत काढायला? वहिनी अहो, दादांना तर माहिती पण नाहीये मी इथे आलेली. दादांनी नाही पाठवलंय मला, मी स्वतःहून आलीये. नेत्रा, बास बास झालं. अगं, हे समजूत घालण्याचे खेळ ना तू माझ्याशी खेळू नकोस. गरोदर आहेस तू. अशा वेळी एवढी दगदग करायला लावताना 10 वेळा विचार करायला हवा होता त्यांनी. नाहीतर काय म्हणा, ज्यांनी स्वतःच्या बायकोच्या गरोदरपणात तिचा छळ थांबवला नाही ते तुझा विचार कशाला करतील? आणि असे स्वतःच्या स्वार्थापुढे त्यांना दुसरं कुठे काय दिसतं. आणि तुझ्यावर तर मी विश्वासच ठेवू शकत नाही, कारण तुझा भूतकाळच तसा आहे. वहिनी, मी आजपर्यंत तुमच्याशी जे काही वागले त्याची मला खूप लाज वाटते, पश्चाताप होतो. अगं, तो तर वेगळाच मुद्दा आहे. पण या सगळ्यात त्यांनी तुझाही वापर करून घेतला याचं खूप वाईट वाटतंय मला. हे बघा वहिनी, तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाहीये. मला दादांनी पाठवलं नाहीये, मी स्वतःहून आली. माझं म्हणणं फक्त एकदा ऐकून घ्या. एवढ्या एका वेळेला विश्वास ठेवा माझ्या. बरं, बोल. वहिनी, मी आजपर्यंत खूप खूप खोटं बोलले तुमच्याशी, खूप वाईट वागले. तू हे सगळं सांगायला इथे आलीस? वहिनी, तुम्ही त्या दिवशी आपल्या घरी दादांचा आणि प्रियाचा जो व्हिडिओ पाहिलात तो मी शूट करून घेतला. माझ्या वाईटपणाचा अजून काय मोठा पुरावा देऊ मी तुम्हाला? आज मी इथे आली आहे ती फक्त तुम्हाला एवढंच सांगायला की तुम्ही जे काही पाहिलं
त्यात दादांच्या चुकीपेक्षा प्रियाचा हलकटपणा जास्ती होता. प्रियाच डोळ्यात पडत होती दादांच्या. बहिणी, मी खरं सांगते, मी बास मित्रा, खूप झालं. हे बघ, खूप बोललीस तू आणि मी सुद्धा खूप ऐकून घेतलंय तुझं. निघ तू. आणि हो, सत्यजितनं विचार, स्वतःच्या पापांची जबाबदारी घ्यायचंही धैर्य उरलं नाहीये का त्यांच्या? जे झालं त्यात माझी चूक नव्हती, सगळा प्रियाचा हलकटपणा होता, तीच माझ्या गळ्यात पडली. हे सगळं बोलून ना माझ्या नजरेतून आणखीन उतरलेत ते. सांग त्यांना. बहिणी, मी तुम्हाला सांगतेय ना की हे सगळं दादांचं म्हणणं नाहीये. हे सगळं मी सांगतेय तुम्हाला, कारण हेच खरं आहे. नेत्रा, बास. दरवाजा तिकडे.